जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत माधोबा महाराज की जय। साधुबोध झाला दुनिया ठेला, आईचा मुराला अनुभव। कापुराची वाती उजळले ज्योती, आईच समाप्ती झाली देसी। श्री संत माधोबा शेंगवाडे संस्थान हसन या ठिकाणी श्रावण मासाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा हरिपाठ चिंतन महोत्सव आणि या महोत्सवामध्ये आपण साधुबोध झाला नुरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव हा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे। काल आपण या अभंगाच्या पाठीमागल्या अभंगावर चिंतन केलेलं आहे। पाठीमागच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी साधूच्या संगतीमध्ये तरुणोपाय होतो असं सांगितलं आणि साधूच्या संगतीमध्ये तरुणोपाय कशा प्रकारे होतो त्याचं विश्लेषण या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज करतात। कारण हरिपाठ हे असं एक प्रकरण आहे की हरिपाठातला प्रत्येक अभंग हा पुढच्या अभंगाशी जुळणारा अभंग आहे। पहिल्या अभंगाचा शेवट दुसऱ्या अभंगामध्ये आहे आणि दुसऱ्या अभंगाची सुरुवात पहिल्या अभंगात आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या अभंगाचा शेवट तिसऱ्या अभंगात आहे आणि तिसऱ्या अभंगाची सुरुवात दुसऱ्या अभंगात बघायला मिळते। तसंच तिसऱ्या अभंगाचा शेवट चौथ्यात आणि चौथ्याची सुरुवात तिसऱ्यात। असं जसं साखळी असते की नाही, साखळी, त्या साखळीच्या प्रत्येक कडी एकमेकामध्ये अशा अडकलेल्या असतात। पहिली कडी दुसऱ्या कडीत अडकलेली असते, दुसरी कडी पहिल्या कडीत अडकलेली असते, पुन्हा त्या दुसऱ्या कडीचं एक टोक तिसऱ्या कडीमध्ये अडकलेलं असतंय, तिसऱ्या कडीचं पहिलं टोक दुसऱ्या कडीमध्ये अडकलेलं असतं। तर अशा प्रकारे जशी साखळी आपल्याला बघायला मिळते त्याप्रमाणे हरिपाठाचे अभंगही आपल्याला बघायला मिळतात। पहिल्या अभंगामधून दुसरा अभंग निर्माण होतो, दुसऱ्या अभंगातून तिसरा, तिसऱ्यापासून चौथा। तर अशा प्रकारे एकमेकामध्ये हे गुंतलेलीच असतात। किंवा जसं आपलं पंचमीच्या दिवशी आमच्या महिला सर्व माता भगिनी फुलही खेळतात, तर त्या फुलही खेळणाऱ्या बायांचा हात सुद्धा डावा हात डावीकडच्या बाईच्या हातामध्ये असतो आणि उजवा हात उजवीकडच्या बाईच्या हातामध्ये असतो आणि उजवीकडचा हात ज्या बाईच्या हातात असतो तिचा डावा हात उजव्या हातामध्ये असतो आणि आपल्या डाव्या बाजूच्या बाईचा हात उजवा हात आपल्या डाव्या हातामध्ये असतो। अशा सगळ्या बाया एकमेकीच्या हातामध्ये हात घालून एक प्रकारचं गोल रिंगण तयार करतात, एक चक्र तयार करतात आणि त्या चक्रामध्ये गोल गोल फिरत 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 भगवंताचं वर्णन करणारे, देवाचं वर्णन करणारे अशा प्रकारचे गीत गायल्या जातात। या खेळाचं नाव काय? फुलई। या खेळाला फुलई असं म्हणतात। या खेळाच्या मध्यभागी एक देव बसविलेला असतो, त्या देवाचं नाव काय असतं? भुलोबा। आता हा भुलोबा नावाचा देव कोण्या गावात आहे, त्याचं मंदिर कोण्या गावात आहे, हा कोण्या देशामध्ये राहतो त्याचा काही पत्ता आपल्याला नाही। भुलोबाचं मंदिर आहे बघ नाही। अचानक पंचमीच्या दिवशी येतो आणि पंचम झाल्यावर कुठं निघून जातो पत्ता लागत नाही, कुठून आला त्याचा पत्ता नाही आणि कुठं निघून जातो त्याचा पत्ता नाही।
तर हा भुलोबा कोण आहे? खरं तर आपल्या अभंगाशी हे हा विषय धरून नाही, तरी या भुलईवरून हा विषय निघाला म्हणून सांगतो. हा खेळ सुरुवात झाला गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये. भगवान कृष्ण परमात्म्यांनी ज्यावेळेस रासलीला करायचं ठरवलं, त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा मध्यभागी उभा राहिलेला आहे. बासरी हातामध्ये घेऊन देहुरा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणो. स्वामी माझा अशा प्रकारचा कृष्ण मध्यभागी आहे उभा राहिलेला, आणि त्याच्या भोवती सर्व गवळणींनी अशा प्रकारचा फेर धरलेला आहे. आणि फेर धरून त्या सर्व गवळणी त्या कृष्णाचे गीत गायला लागलेले आहेत. आणि गीत गाता गाता ह्या सगळ्या गवळणी आपल्या घराला विसरल्या, आपल्या नवऱ्याला विसरल्या, लेकरा बाळांना विसरल्या, सासू सासऱ्यांना विसरल्या, कामाधंद्याला विसरल्या. धुणं धुवायचं जाग्यावर तसंच वाळून गेलं, दात घासायचे दात हात जाग्यावर तसेच वाळून गेले. आरशामध्ये बघत असताना आरसा तसा जाग्यावर राहिला, ते अलंकार जाग्यावर राहिले, मेकअप करायचं सामान जाग्यावर राहिलं. आणि या सगळ्या गवळणी भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचल्या. अशा त्या भगवंताला भुलल्या. म्हणून त्या खेळाचं नाव काय? भुलई. भुलल्या म्हणून त्याचं नाव भुलई. आता भुलईचा खरा शब्द हिंदीमध्ये आहे भूल गई. मैं भूल गई. किसको भूल गई? पति को भूल गई, ससुर को भूल गई, सास को भूल गई, बच्चों को भूल गई, सब कुछ भूल गई. म्हणून त्या खेळाचं नाव काय? भुलई. कोणामुळं भुलून गेलीस तू? कोणे तुला अशा प्रकारची भूल पाडली? तर हा मध्ये आहे ना भुलोबा, त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना विसरून गेलो. म्हणून त्या देवाचं नाव, त्या कृष्णाचंच नाव काय आहे? भुलोबा. दुसरा तिसरा कोणताही हा देव नाही. तर अशा प्रकारे भुलईच्या बायांचा जसा हात एकमेकीच्या हातामध्ये असतो, त्याप्रमाणे हे अभंग सुद्धा एकमेकाच्या हातात हात घालून चालतात. नाथ महाराजांचा हरिपाठ असो या ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ असो, हे एक सगळं प्रकरण एक आहे, एक विषय याच्यामध्ये आहे. पहिल्या अभंगापासून ते 27व्या अभंगापर्यंत संपूर्ण एकच विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. 27 अभंग. ज्ञानेश्वरीमध्ये वेगळे वेगळे विषय आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या अध्यायाचा विषय वेगळा, दुसऱ्याचा वेगळा, तिसऱ्याचा वेगळा, म्हणून प्रत्येक अध्यायाची नावं सुद्धा वेगळी वेगळी. अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, अभ्यास योग, भक्ती योग, आहे की नाही, अशा प्रकारचे त्या अध्यायाचे नावं सुद्धा वेगळे वेगळे. तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगाचा विषय वेगळा. एकाच विषयाचे अभंग एका पाठोपाठ आपल्याला बघायला मिळत नाही. पण हरिपाठ हे एक असं प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये एकच विषय शेवटपर्यंत सांगितलेला आहे. या हिशोबाने हा विचार ध्यानामध्ये घेऊन आपण या हरिपाठाचा जर विचार करायला लागलो तर आपल्याला असं दिसून येतं की आपल्या या अभंगाची सुरुवात पाठीमागल्या अभंगामध्ये बघायला मिळते. साधूचे संगती तरुणोपाय असं याच्या पाठीमागल्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती तरुण असा हा याच्या अगोदरच्या अभंगाचा शेवट आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये साधू या शब्दापासूनच ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली. साधू बोध झाला नुरोनी आठेला, आईच मुराला. तर पहिला साधू हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. या साधू शब्दाचा आपल्याला विचार करावा लागणार.
काल आपण साधू शब्दाचा विचार केला नाही, त्याचं कारण आज साधू शब्द पुन्हा येणार आहे आणि मग उद्याच या साधू शब्दाचा विचार करावा म्हणून काल या साधू शब्दावर आपण काही जास्त विश्लेषण केलं. तर आज साधू शब्द बघू आपण. साधू म्हणजे ज्याने काहीतरी साधलेलं आहे त्याला काय म्हणतात? साधू. किंवा साधण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्यालाही साधू असं म्हणतात. अजून असाही आपल्याला अर्थ करता येईल की ज्याने स्वतःला काहीतरी मिळवलेलं आहे, साधलेलं आहे आणि ते स्वतः मिळवलेलं सगळ्या जगाला देण्याकरता जो तयार आहे त्याचं नाव काय? साधू. असा ठोकळ मनाने साधू या शब्दाचा अर्थ आपल्याला करता येईल. अजून थोडासा सखोल या साधू शब्दाचा अर्थ जर बघायचा ठरला तर आपल्याला ज्ञानेश्वरी बघावी लागेल. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, या असुर लोकांची कथा सांगून कशाला शिनभाग प्राप्त करून घ्यायचा आहे? मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः. ज्यांच्या वागण्यामध्ये ताळ नाही, ज्यांच्या कर्म करण्यामध्ये कोणता वेळ नाही, ज्यांच्या ज्ञानामध्ये कुठल्या प्रकारचा मेळ नाही, ज्यांच्या विचारात मेळ नाही, असा सगळा अवमेळच अवमेळ ज्यांच्या जीवनामध्ये आहे. काय करतील काही सांगता येईना, काय बोलतील त्याचंही काही नक्की नाही, कशाची आशा करतील हेही नक्की सांगता येईल. कर्म काय करतील नेमके? कधी कधी यज्ञही करतील आणि कधी कधी चोऱ्याही करतील. काही नक्की सांगता येईल. त्यांना काय म्हणायचं? असुर म्हणायचं, राक्षस म्हणायचं. रावणाच्या लंकेमध्ये यज्ञ यागादी क्रियाही चालायच्या, मंदिरही होते, देवदेवही करायचे, भक्तीही करायची आणि त्याचबरोबर परस्त्रीवरही डोळा ठेवायचे. राजाच तसा प्रकारचा होता रावण. खाण्याच्या बाबतीत नियम नाही, वागण्याच्या बाबतीत नियम नाही. तर अशा प्रकारे ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच हिशोब नाही, पशुतुल्य ज्यांचं वागणं आहे त्यांना राक्षस म्हणायला हरकत, असुर म्हणायला हरकत नाही. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा. विचेतसा म्हणजे व्यग्र चित्ताचे, ज्यांच्या चित्तामध्ये एकनिष्ठता नावाची गोष्ट नाही. कोण्याही एका ठिकाणी मन लावून आयुष्यभर ते राहणार नाही. आज एक करतील तर उद्या दुसरंच काहीतरी करतील. अशा असुर लोकांची कथा मी तुला कुठवर सांगू, कारण हे कथा सांगल्यामुळे तुलाही काही आनंद मिळणार नाही आणि मलाही त्याच्यापासून समाधान होणार नाही. म्हणजे काय सांगता बघ आता? तर भगवान अर्जुनाला असं म्हणतात, म्हणून असोतू ये वायाणी कायसी मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल हन. म्हणून असोतू ये वायाणी, वाया जाणारे, वाया जाणारं हे वर्णन त्या असुर लोकांचं वर्णन म्हणजे काय अशी मूर्खाची बोलणी. मूर्ख लोकांबद्दल काय बोलावं, किती वेळ बोलावं? चांगल्याबद्दल माणसाने बोलावं, चांगल्या गोष्टी बोलाव्यात, त्याच्यामुळं चांगलं काहीतरी घडण्याची शक्यता असते. दुष्ट लोकांबद्दल, वाईट लोकांबद्दल काहीही शब्द तोंडामधून काढू नये, कारण त्याच्यापासून वर्णन करणाऱ्यालाही आनंद नाही आणि जे ऐकायला त्यालाही काही समाधान मिळणार नाही. म्हणून ते वायात जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून असो तू ये वायाने कायसी मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल हन. जर हेच मी असं फालतू बोलणं, वायाला जाणारं बोलणं जर वाढवायला लागलो असुर लोकांबद्दलचं, तर वाणीला शीन प्राप्त होईल.
वाणीला म्हणजे वाचेला, माझ्या तोंडाला त्यांचं वर्णन करून करून शिनभाग मिळेल. बरं काही पुण्य लागणार आहे का वर्णन केल्यामुळे त्यांचं? नाही. म्हणून असो तू ये वायानी, हे राहू जा मला. मग आता काय सांगतात? ऐसे बोलिले देवे, तेथ जी जी म्हणितले मांडवे. ऐके जेथ वाचा विसवे, ते साधू कथा. भगवान अर्जुनाला म्हणायला लागले, अर्जुना हे अशा फालतू लोकांबद्दलचं बोलणं आता मी बंद करणार आहे. त्यावेळेस अर्जुनही म्हणला, वा वा ठीक आहे, जी जी भगवंता तुम्ही म्हणता ते योग्यच आहे, म्हणजे मलाही कंटाळा आलाय ते ऐकून ऐकून. तेथ जी जी म्हणितले पांडवे. आणि मग भगवान काय म्हणायला लागले, ऐके, ऐक अर्जुना, जेथ वाचा विसवे ते साधू कथा. ज्या ठिकाणी वाचेला विश्रांती मिळेल ती साधूची कथा मी तुला सांगणार. इथेही साधू शब्द आला बरं का ज्ञानेश्वरी. आणि त्या साधूबद्दलच आपल्याला बोलायचं आहे आता. आणि साधू कथा मी तुला सांगतो असं म्हणून ज्ञानेश्वर भगवंतानी अर्जुनाला जे सांगायला सुरुवात केलं त्या श्लोकामध्ये, तो श्लोक असा, महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. या श्लोकामध्ये भगवंतांनी महात्म्यांचं वर्णन करायला सुरुवात केली. महात्मा, महात्मा नस्तुमां पार्थ, महात्मानः तू मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसा. दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले आणि माझी अनन्य मनाने भक्ती करणारे. भजन्ति अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. हा देव भूतादी आहे आणि अव्यय आहे अशा प्रकारे मला जाणून माझी भक्ती करतात. देवाला जाणून देवाची भक्ती करावी लागते बरं का. देवाला जर जाणलंच नाही आपण तर कोणाची भक्ती करावं? भक्ती करण्याकरता ज्याची भक्ती करायची आहे, ज्याला शरण जायचं आहे, त्याला आपण जाणलं पाहिजे. तो कसा आहे, कोण आहे, काय करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. तरच आपण त्याला शरण जाऊ, त्याचं नामस्मरण करू, त्याचे गीत गाऊ. जर त्याचं काही माहीतच नसेल आपल्याला तर मग उगाच वेड्यासारखं कोणाच्या नादी लागा. म्हणून भूतादिम अव्ययम ज्ञात्वा असं भगवान सांगतात. ते महात्मे लोक मला कसं जाणतात? भूतादिम, हा देव सर्व भूतांच्या आधी आहे, म्हणजे त्याच्या अगोदर कोणीच नाही. त्या देवाच्या अगोदर कोणी नाही, तो सगळ्यांच्या आधी. आणि म्हणून त्याला आदी असा शब्द वापरलेला आहे, भूतादी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तिथेही आद्या शब्द आलेला आहे. आद्य म्हणजे सर्व जगाच्या अगोदर जो आहे, आधी जो आहे, ज्याची उत्पत्ती कधीच झाली नाही आणि ज्याची उत्पत्ती कोणापासूनच झाली, तो असाच आहे, आयताच आहे, अनादी काळापासून आहे. जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे ठाव चळणे सुकविला. हे जुनाट अशा प्रकारचं नाणं आहे, युगाधिकांच्या आधीचं नाणं आहे. जुगादीचे नाणे, जुगादीचे म्हणजे युगाधिकांच्या, हे जे युग आहेत ना, युग, या युगांच्या आधीचं नाणं आहे. युग त्यावेळेस काहीच नव्हतं. तर अशा प्रकारच्या त्या देवाला आदी स्वरूप तो देव आहे असं जाणतात. आणि तो देव आदी स्वरूप आहे असं जाणून पुन्हा अजून काय जाणतात? अव्यय आहे असंही जाणतात.
भूतादिम अव्ययम. अव्यय म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, ज्याचा खर्च होत नाही, ज्याची नुकसान होत नाही, म्हणजे ज्याचा नाश होत नाही, म्हणजे ज्याची सुरुवात नाही आणि ज्याचा शेवट नाही, त्याला काय म्हणायचं? देव म्हणायचं. तर असं त्या देवाचं स्वरूप जाणून त्या देवाची भक्ती करतात आणि दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले असतात. आता दैवी प्रकृती काय, आसुरी प्रकृती काय, 16व्या अध्यायामध्ये याचं वर्णन विस्ताराने करण्यात आलेलं आहे. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानं नमश्चेत स्वाध्यायस्तपार्जवम. अशा प्रकारे त्या दैवी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. या दैवी संपत्तीने संपन्न असतात. दैवी संपत विमोक्षाय निबंधाया सुरीमता असंही भगवान त्या ठिकाणी सांगतात. दैवी संपत्ती ही मोक्ष प्राप्त करून देणारी असते आणि आसुरी संपत्ती ही बंधनाला कारणीभूत असते असंही सांगतात. मग त्या दैवी संपत्तीचा ज्यांनी आश्रय केला आहे अशा प्रकारचे जे कोणी लोक असतील, महात्मा नस्तुमाम पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता अजंत्य अनन्य मनसो, अनन्य मनाने भगवंताची भक्ती करणारे, ज्ञात्वा भूतादिमव्यय. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाच्या खाली असं वर्णन करतात की तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजे दिया ते उपाशी वैराग्यगा. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात तरी जयाचे चोखटे मानस, ज्याच्या मनामध्ये काय आहे? चोखटपणा आहे. चोखटपणा म्हणजे चोखटपणा म्हणजे काय? शुद्धता. चोख म्हणजे शुद्ध. तर ज्याचं मन अतिशय शुद्ध आहे, पवित्र आहे, ज्याच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं पाप येत नाही, कुठल्याच प्रकारची चंचलता ज्याच्या मनामध्ये नाही, दुसऱ्याचा दोष ज्याला दिसतच नाही, पापी माणूसही ज्याला पापी आहे असं वाटत नाही, इतकं निर्मळ मन त्याचं. जसं महाभारतामध्ये एक अशी कथा आलेली आहे की भगवान कृष्ण परमात्म्याने दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधन, आपल्या हस्तिनापुरामध्ये चांगले माणसं किती आहेत त्याची यादी करून आण बरं. दुर्योधन वही पेन घेऊन सगळ्या गावभर फिरला, पण गावात एकही चांगला माणूस त्याला भेटला नाही, कारण त्याची नजरच तशा प्रकारची. तो स्वतः दुष्ट होता, दुर्जन होता, म्हणून त्याला सज्जन, साधून, महात्मा असा कोणी गावात दिसला नाहीच. आणि मग तेच काम धर्मराजाला सांगण्यात आलं. धर्मराज, युधिष्ठिर दादा, तुम्ही गावामध्ये चक्कर मारून यावर किती दुष्ट लोक आहेत ते जरा यादी करून आणा. धर्मराजा सगळ्या गावभर फिरला, पण त्याला एकही दुर्जन माणूस सापडला. दुर्योधन सुद्धा धर्मराजाला दुष्ट वाटत नव्हता. दुर्योधन सगळं जग त्याला म्हणत होतं, पण एकटा धर्मराजा त्या दुर्योधनाला सुयोधन या नावाने हाक मारत. दुर्योधन म्हणजे काय? दुष्ट योजना करणारा. दुसऱ्याची नुकसान कशी करता येईल अशाच योजना ज्याच्या डोक्यामध्ये जन्माला यायच्या. म्हणून राजकारणी दुर्योधनासारखा माणूस आपल्याला बघायला मिळणार नाही. ज्याला राजकारण शिकायचंय त्यानं दुर्योधनाचा अभ्यास करायचा. बुरा जो देखन में चला, बुरा जो देखन में चला, बुरा न मिलिया कोई, बुरा न मिलिया कोई, जो तन देखा अपना मुझसे बुरा न, मुझसे बुरा न. तर दुर्योधन राजकारण सांगू लागलं. तर दुर्योधनासारखा राजकारणी माणूस दुसरा कोणी पाहायला मिळणार नाही. ज्याला राजकारण शिकायचे त्यानं दुर्योधनाचे चरित्र
वाचायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. शेवट वाईटच आहे, त्याला युद्धामध्ये मरावंच लागलेलं आहे. हेच शेवट. मेल्याच्या नंतर युद्धामध्ये मेलाय, आणि युद्धामध्ये जो कोणी मरतो त्याला स्वर्ग मिळत असते असा शास्त्राचा नियम. हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. अर्जुना, युद्ध करता करता जर तू मेलास तर तुला स्वर्ग मिळेल, आणि जिंकलास तर इथलं राज्य मिळेल. दुर्योधन कुठं मेला होता? युद्ध करता करता मेला. मग त्याला काय मिळायला पाहिजे? स्वर्गच मिळायला पाहिजे. म्हणून तो दुर्योधन स्वर्गातच गेला असं महाभारतातही वर्णन. तर हा राजकारणी, मोठा राजकारणी दुर्योधन. दुर्योधनाला जसं कोणी चांगलं दिसलंच नाही, आणि युधिष्ठिराला कोणी वाईट माणूस दिसलाच नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तरी जयाचे चोखटे मानसी, असं शुद्ध पवित्र ज्याचं अंतःकरण झालेलं आहे, त्याला वाईट कोणी दिसतच नाही. सगळे सज्जन आहेत असं वाटतंय, सगळे चांगले लोक आहेत असं वाटतंय. चोर कधी कळतच नाही. नकळे साधूची दुर्जनाची बुद्धी, साधूला दुर्जनाची बुद्धी कळतच नाही. कोणही यावं त्या साधूला लुटून घेऊन जावं, कोणही यावं त्या साधूला फसवावं, अशा प्रकारे साधूचा स्वभाव असतो. आणि जो कुठंच फसत नाही त्याला साधू म्हणता येणार. जे कुठं फसतच नाही त्याला साधू म्हणता येईल. त्याला कोणी येऊन फसवावं त्याला साधू म्हणावं. एका दिवशी एकाची बायको म्हणायला लागली की तुम्ही लई भोळ्या स्वभावाचे आहात, तुम्हाला कोणी फसवू दे. ते म्हणला बरोबर आहे. म्हणला पहिल्यांदा मला फसवायला तुझ्या बापापासून सुरुवात झाली. पहिल्यांदा मला कोण फसविलं? बोलत की हा, काय म्हणून फसविलं? तुझ्यासारखी बायको म्हणजे हवाली केली तुला, आपली पोरगी. हेच फसविलं म्हणलं ना, अजून कोणतं राहते दुसरं फसवायचं? हे फसवून माझी सुरुवात झाली म्हणलं तिथून फसवायची. नाहीतर अगोदर फसलो नव्हतो कोणाला म्हणलं. आता कोणी फसवाले म्हणलं, आता फसायची सवय लागली. विनोदाचा भाग सोडा. मला काय सांगायचंय की साधूला दुर्जनाची बुद्धी कळत, चोख असतो तो मनामध्ये. जयाचे चोखटे मानसी, भगवान सांगतात मी होणी असे क्षेत्र संन्यासी. त्याच्या मनामध्ये मी क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. क्षेत्र संन्यास कशाला म्हणतात? काही संन्यासी असे असतात 3 दिवसापेक्षा जास्त एका गावात मुक्काम करायचा नाही, अशा प्रकारचं व्रत काही संन्याशांनी घेतलं असतं. आणि काही संन्यासी असे असतात की ज्या गावामध्ये संन्यास घेतलाय ते गाव सोडून बाहेरच्या गावामध्ये जायचं नाही. आयुष्यभर क्षेत्र संन्यास म्हणायचं, त्या गावाच्या बाहेरच जायचं, त्याला म्हणायचं क्षेत्र संन्यास. जसे आमचे काही वारकरी चातुर्मासामध्ये पंढरपूरच्या बाहेरच निघत नाही, त्यालाही थोडक्यात क्षेत्र संन्यास म्हणायला हरकत नाही. भगवान सांगतात ज्याचं असं चोख अंतःकरण आहे त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या मनामध्ये मी क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. मी होणे असे क्षेत्र संन्यासी. जया निजे लिया ते उपासी वैराग्य. झोपी गेल्याच्या नंतरही ज्याची वैराग्य उपासना करतो, झोपी गेल्यावरही वैराग्य झोपी जात नाही. रामकृष्ण परमहंसाची गोष्ट सांगतात. स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये आलं रामकृष्ण परमहंसांना गुरु करावं, पण गुरु करण्याच्या अगोदर त्यांची परीक्षा घ्यावं असं विचार निर्माण झाला. खूपच उठलं की सुटलं, कोणाला कसं काय गुरु करा? त्याला 1000 बाऱ्या तपासून, अहो साधं 10 रुपयाचं गाडगं घ्यायचं ठरलं मडकं, तर बाया त्याला 10 बारा असं वाजून बघतात.
भद्द कोणतं वाजाले ते हातातलं टाकून देतात, म्हणजे टणटण वाजाले ते गाडलं 10 रुपये देऊन घेतात. मडकं घ्यायला एवढी परीक्षा आहे, मग गुरु करायला काहीच परीक्षा नव्हती काय? भल्या मोकळ गळ्यामध्ये माळा बघितल्या की करावं का गुरु त्याला? गुरु असं म्हणतात ना, ते पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. परीक्षा घेऊन गुरु करायचा आणि पाणी गाळून प्यायचं, तसं पाणी नाही प्यायचं. आपण कोणालाही गुरु करतो. जयाचा सुगरवा देखे दयाची मार्गा टेके, दयाचा मंत्र शिके येरणे घे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की ज्याचा मोठेपणा बघितला, घोड्यान गाड्यान बघितल्या, गळ्यातल्या माळा बघितल्या, पायातल्या खडावा बघितल्या, अजून काय काय भले सगळे अंगाला लावलेले गंधाचे पट्टे बघितले, शिष्याच्या झुंडी पाठीमागं लागलेल्या बघितल्या, की आपल्याला काय वाटतंय? आपण यालाच गुरु करावं. पण हे सगळी आंधळ्याची लाईन लागलेली आहे, एका पाठीमागे एक. कुठं त्या लाईनीला जाऊन उभं टाकतात? आंधळ्याची पाठी लागले आंधळे, हात एका वेळी मांडला असे सगळ्याचा एकदाच घात होणार आहे. त्या आंधळ्याला माहित नाही आम्ही कुठं चाललो. मग आता त्याच्या पदराला पदर धरून चाललेले पाठीमागले आंधळे कुठं जातील? रामकृष्ण परमहंसाला गुरु करावा असं विवेकानंदाच्या मनामध्ये आलं. आणि त्यावेळेस विवेकानंदांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. रामकृष्ण परमहंस झोपलेले होते आणि झोपेमध्ये ते हात असे पडलेले होते. असे रामकृष्ण परमहंसाच्या हातावर स्वामी विवेकानंदांनी 1 रुपयाचा बंदा, त्या काळातला 1 रुपया, आता 1 लाखाची बरोबरी असेल त्या रुपयाला, तो 1 रुपया रामकृष्ण परमहंसाच्या हातावर ठेवला झोपीमध्ये. आता झोपीत काही कळावं काय त्या हाताला? पण आश्चर्य असं की झोपीमध्ये तो हात असा पालथा पडला, असा सोयशा ठेवलेला, असा उलथा पडला, त्या रुपयाचा स्पर्श झाल्यावर. म्हणजे जे झोपले असतात तरी पण वैराग्य त्यांचं जागच असतं, जागृत असतात वैराग्य. आमच्या मोतीराम महाराजांची कथा सांगतात. मोतीराम महाराजांनी आपल्या अंगातली बंडी कोणाला तरी धुयायला दिली. आणि त्या बंडीमध्ये 5 रुपये ठेवले, धुवून आणून दिली त्याच्या हातात, तर त्या खिशामध्ये 5 रुपये निघाले. तर मोतीराम महाराजांनी ही बंडी बाटली, ते पैसे घ्यायची सवय लागली म्हणले या बंडीला, ही बंडी आता कामाची राहिली नाही, हे टाकून द्या तिकडे किंवा पुन्हा धुवून आणायला. पैसे तर काढूनच टाका, पण हिला पुन्हा एकदा धुवून आणा. तुकाराम महाराजांचे असं चरित्र सांगतात. तुकाराम महाराज ज्या शिळेवर बसून भजन करायचे, त्याच शिळेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी धनाचा ढीग घातला. सोने, रत्न, मोहरा ढीग घातला. आणि त्याच झाडावर बसले शिवाजी महाराज. तुकाराम महाराज रोजच्या नियमाप्रमाणे त्या शिळेपर्यंत आले. इंद्रायणीच्या काठावर असलेली ती शिळा, आणि पाहिलं तर काय धनाचा ढीग लागलाय त्या शिळीत. रत्न, हिरे, नामवंत. तुकाराम महाराज म्हणले, अरे रे रे, म्हणले हे विटाळ झाला म्हणले या शिळेला. आता या शिळेवर बसून भजन करायची या शिळेमध्ये लायकी राहिली नाही, कारण ही बाटली म्हणले हे धन घेतलं म्हणले हिनं आपल्याला. आणि धनाचा तर आम्हा वैष्णवांना विटाळ आहे. परद्रव्य करणारी यांचा धरी विटाळ.
म्हणले ही बाटली म्हणली आता या शिळेवर आपल्याला बसून भजन करता येणार नाही. आणि त्या शिळेला सांगितलं की तू धन घेतलीस, बाटलेली आहेस तू, आणि तुला जर मी पुन्हा तुझ्यावर बसून भजन करावं असं वाटत असेल तर हे धन बाजूला टाकून दे आणि आंघोळ करू नये म्हणले इंद्रायणीमध्ये. आणि आश्चर्य असं महाराज, ते जड दगड असलेली शिळा पलट्या खात 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 इंद्रायणीमध्ये जाऊन आंघोळ करून वर आली, पुन्हा पहिल्या जागी बसली. आणि त्यावेळेस मग ते तुकाराम महाराजांनी त्या शिळेवर बसून भजन करायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज झाडावर बसून पाहायला लागले. हे मी पहिलं पाठवलेला नजराणा यांनी परत पाठवला. लोकांच्या देखत धन घेत नसतील, कदाचित एकांतामध्ये घेत असतील म्हणून मी हे एकांतात प्रयोग करून बघितला. पण याही ठिकाणी तुकाराम महाराजांना त्या धनाची आशा अजिबात नाही. धनाचा स्पर्श सुद्धा तुकाराम महाराजांनी केला नाही. ही दिव्यता पाहिली तुकाराम महाराजांच्या ठिकाणी, हे वैराग्य पाहिलं आणि तुकाराम महाराजांच्या समोर साष्टांग नमस्कार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसाचं शिष्यत्व पत्करलं. तर अशा प्रकारे जया निजे लिया ते उपासी वैराग्य गा, याच्याबद्दल मी सांगितलं. आता आमच्याबद्दल ह्या गोष्टी बोलायला नको आहे की. हे वैराग्याच्या गोष्टी फक्त सांगायच्या होणार. अशा प्रकारचं वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे, जया निजे लिया ते उपासी वैराग्य गा, जयाची या आस्थेची या सद्भावा, आतू धर्म करी राणीवा. जयाचे मन बोलावा विवेकासे, जे ज्ञान गंगे नहाले, जे पूर्णता जेवून झाले, शांतीसी आले वालव नव्हे. अशा प्रकारे अहम ब्रह्मास्मी या अनुभव रूपी गंगेमध्ये ज्यांनी स्नान केलेलं आहे, परमात्म ज्ञान रूपी गंगेमध्ये ज्यांनी स्नान केलेलं आहे, एवढंच नाही तर स्वतःच स्नान करून थांबलेत असं नाही. जे ज्ञान गंगे नाहले, पूर्णता जेवून झाले. पूर्णता म्हणजे हे सगळं जग परमात्म्याने परिपूर्ण भरलेलं आहे. मी स्वतः सुद्धा त्या परमात्म्याने पूर्ण भरलेला आहे. माझ्यात तो परमात्मा पूर्ण आहे आणि परमात्म्यामध्ये मी पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा प्रकारचा आत्मसाक्षात्कार, परमात्म साक्षात्कार ज्यांना अनुभवाला प्राप्त झालेला आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, आणि म्हणून देव तयाजवळी असे पापनाशे दर्शने, अशा प्रकारच्या साधुत्वाला जे पोचलेले आहेत. आणि एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती, निघाला भक्तिपंथी जगा देतो. पुरुषार्थ सिद्धी चौथी, 4 पुरुषार्थ आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. कोणकोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म आणि अर्थ हे 2 पुरुषार्थ संसाराच्या कामाचे आहेत. आणि जर निष्काम भावनेनं या धर्माचा, अर्थाचा परमार्थाकडे उपयोग केला तर परमार्थाच्याही कामाचे. धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ संसाराच्या कामाचे आहेत. आणि मोक्ष हा एक केवळ परमार्थ स्वरूप अशा प्रकारचा पुरुषार्थ. आणि हा 4था पुरुषार्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती, हा 4था पुरुषार्थ सिद्धी ज्याने आपल्या हातात घेतलेला आहे. आणि रिगाला भक्तिपंथी जगा देतो, भक्तिपंथामध्ये शिरून हा 4था पुरुषार्थ जगाला वाटायला निघालेला आहे. समजलं का? म्हणजे मोक्ष नावाचा पुरुषार्थ आपल्या हातामध्ये घेऊन, स्वतः प्राप्त करून घेऊन, तो प्राप्त झालेला मोक्ष भक्ती मार्गामध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांना वाटण्याकरता
जो भक्ती मार्गामध्ये प्रवेश केलेला आहे, भक्ती मार्गाचा ज्याने अवलंब केलेला आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. खूप सुंदर 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावरचं पूर्ण व्याख्यान तुम्ही बघून घ्या. तर या श्लोकामध्ये साधूचं वर्णन भगवंतांनी केलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. अशा या अवस्थेला पोचलेले साधू, त्यांना काय म्हणायचंय? साधू. नाहीतर मग आमच्या गोविंदादालाही साधूच म्हणतात सगळे. साधू कोण कोणाला? पंढरपूरला गेल्यावर सगळेच काय झाले? साधू झाले. साधू झाले. पंढरपूरला जे जे वारकरी जातात ते सगळे कोण? साधूच. पण या साधूच्या लक्षणापैकी एकही लक्षण त्यांच्याकडे पाहायला मिळत नाही. वरच्या वेशावरून साधू ठरत नाही. मुक्ताबाईंनी साधू कोणाला म्हणू नये त्याची एक व्याख्या सांगितलेली ताटीच्या अभंगामध्ये. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तया म्हणू नये साधू जगी विटंबना. त्याला साधू म्हणायचं नाही. वरून वरून भगवे कपडे घातलेले आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा काय, तुळशीच्या माळा काय, गोपीचंदनाची टिळे काय, किंवा भस्माच्या उटी काय, असे हे सगळंच्या सगळं अंगभर लावलंय. गंध तर एवढ्या जागी लावलाय की विचारूच नका. जसं काय पठाड्या भागच आहे की काय. आमचे इंदोरीकर महाराज सांगतात, जिथं जिथं खाजल तिथं तिथं गंधाचा पठा. पूजा करताना गंध हातावर घेऊन जिथं जिथं खाजल तिथं तिथं. वरून वरून साधू बनलेला आहे. ऊपर से तो खूप बनी आणि अंदर के राम जाने. वरून वरून तर खूप बनलेला आहे, साधू बनलेला आहे, पण आतून मात्र काही नाही. त्या साधूचा लेश सुद्धा नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कडू दुधिया माखीला गुळे जायचं. कडू दुधगा असावं आणि त्याला वरून वरून गुळ माखावा. कळस हिमाचे पोकळ जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आतू शेण. चित्रातले फळ गुळे माखुनिया दगड ठेवी, गुळे माखुनिया दगड ठेविला, वरी दिशे भला लोकाच्या, वरी दिसे भला लोकाच्या. गुळानं माखूनच धोंडे गुळ तयार करायच्या कलईतच गिट्टी टाकली म्हणे एका गाडीभर गिट्टी एका कलईत, आणि गुळ घट्ट झाला. आणि ते गुळ इकायला आणलं. चांगला गुळ तेवढ्याला की वाढले का भाव? आता 60 होता, 90 असं 60. आम्ही 70-75 गुळ 80-90 ला गेला. चांगला गुळ 80-90 रुपये. तर त्या माणसानं गावामध्ये येऊन गुळ विकायला सुरुवात केला 40 रुपये. म्हणजे आपल्या घरची ते काय म्हणतात त्याला, थळ, घरचं थळ आहे म्हणले, घरच्या ऊसाचा गुळ आहे म्हणले. कुठं कुठाने करा, कुठं कोण्या मार्केटला न्या म्हणून आणलो म्हणला. चला म्हणले कोणी आडतवाल्याला ते आडत देणं नको, ते हमाली नको, काय अजून ते कोणता कोणता टॅक्स वगैरे काही नको, कट्टी वगैरे काय जे राहते ते काही लागायची गरज नाही म्हणला. म्हणून आणलंय म्हणला इकायला 40 रुपयाला परवडतंय म्हणला. मला घ्या म्हणला, कोणाला घ्यायचं. आता काय गावात लाईन लागली ते गुळ विकत घेणाऱ्याची. एक आलता बाजार करायला,
4-5 हजार रुपये घेऊन. त्यानं विचार केला एवढा सुद्धा उत्तर मिळणार आहे म्हणला, बाजार दुसऱ्या वारी राहील. 5 हजाराचा गुळच नेला त्यानं घराला. लग्न आहे म्हणलं पुरीचं, आता येते का मला, आपल्या काय वायाला जाणार आहे. 5 हजाराचा गुळ आणला आणि 5 हजाराचा गुळ आणून घरी आल्याबरोबर बायकोला म्हणला, बघ तुला गुळ एवढा आणलाय म्हणला, आपल्या पोरीच्या लग्नाला होत आहे. म्हणजे आताच काय गरज होती पैसे खर्चायची, बाकीचा बाजार तसाच राहिला की बाकीचं काहीच नाही घरामध्ये, तेल नाही, मीठ नाही, मिरचू नाही, गुळच आणून ठेवला. म्हणजे आजच काय करायचे, लग्न 6 महिने आहे नाही म्हणला, ते लई सुपाळ दिला म्हणला त्या म्हाताऱ्याला. म्हणजे काय सुपाळ दिला, म्हणजे बाजारात 80 रुपये भाव आहे तर हे 40 रुपयामध्ये आले म्हणजे. आणलो म्हणला सगळ्या पैशाचा गुळच, पुढच्या वारी बाजारी करायची. आणि त्या गुळाचा चहा तर गड्या म्हणला आता. आणि त्या बायकोने ते गुळ त्या गोण्यात टाकला, वरचं त्या गिट्टीवरलं पाणी गरम पाण्यात टाकल्याबरोबर विरघळून गेलं. आणि बाकीच्या ते गुळ मध्ये काही इगरच ना. तशीच हलवाली त्याची बायको कप घालून मध्ये खडल 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 भगवनच वाजाला. खडखड कसा वाजालाय गुळ, बघितलं काढून त्या भगवण्यातलं तर काही एवढं गिट्टीचा खडाच निघाला. म्हणजे गिट्टीचा खडा निघाला की गुळ कशाचा आला. पुन्हा ते दुसऱ्या ढवल फोडून बघितलं तर त्याच्यातही गिट्टीचा खडा निघाला. तिसरं ढवल बघितलं अजून त्याच्यात, म्हणजे माय 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 फसविलं माझ्या नवऱ्याला कोणा तरी. गिट्टीच घातली म्हणजे याच्या पदरात. वरून काय मागलाय, गुळ मागलाय, मध्ये काय घातलंय, गिट्टी घातलेली आहे. तसे काही लोक वरून साधू झाले आणि मध्ये काय म्हणलं तर तसाच धोंडा आहे, ते इरगळलाच नाही. मधला धोंडा इरगळायला तयारच नाही. अंतरी विषयाचे लागले पैसे, अंतरी विषयाचे लागले पिसे, बाहेरील्या वेशे फुलवी लोका, बाहेरील्या वेशे फुलवी लोका. बाहेरचा वेश धारण केलाय आणि लोकांना फुलवणं चालू आहे. हे आजच घडतंय असं नाही, हे पूर्वीच्या काळापासूनच चालू आहे. रामायणामध्ये एक साधू होऊन बसला होता त्या मारुद्र्याच्या रस्त्यात. काय नाव त्याचं, काळनेमी. ओरिजिनल साधू काय होतो तसला दिसतंय मला. असला साधू होऊन बसला, मारुद्राय भुलले. आता सांगितलेली गोष्ट इथंही खरी व्हायला लागली. मारुद्राय साधू माणूस आणि त्याला त्या दुष्ट दुर्जनाची बुद्धी कळाली नाही. निर्मळ मनाचे मारुद्राय, त्यांना कळालंच नाही हे साधू नसल म्हणायचं. वरून वेश आहे साधूचा, साधूच होय असं वाटत. रामायणात वर्णन आलंय अशा साधूचं. सीतेला चोरून नेण्याकरता एक साधू होऊन आला होता. काय नाव त्याचं, रावण. त्यानंही साधूचाच वेश घेतला होता. साधूचा वेश लपायला नाही चांगला, कोणीच शंका घेणार त्या. काय सांगावं महाराज, लोक आम्हाला मधल्या घरात नेऊन बसवतात. आपल्या युवयाला कधी मध्ये नेऊन घरात बसविणार, सख्या सोयऱ्याला कुणी मधल्या घरामध्ये नेऊन बसविणार, आम्हाला मधल्या घरात नेऊन सोय करतात. सगळी घरातलं जे सगळ्यात चांगल्या वस्तू होतात ते आमच्या सेवेसाठी हजर करतात. आणि आम्ही असे हे कळणे बी अवघड झालं. रावणाने साधूचा वेश धारण केला होता. कृष्णाच्याही काळामध्ये एक साधू होऊनच आला होता कृष्णाला मारायला. तर साधून कृष्णाला मारावं, देवाला मारावं. देवाला मारायचा प्रयत्न साधून करावा. पण नवल असं महाराज, तो महाबळ नावाचा दैत्य कोणता वेश घेऊन आला, साधूचा वेश, ब्राह्मणाचा वेश धारण करून आला. भुलले सगळे गावातले. यशोदा माता भुलली कृष्णाची माया असून, तिला कळालं नाही हे साधू नसल म्हणायचं. ती कृष्णाला समोर घेऊन बसली आणि म्हणली, महाराज याचं जरासं भविष्य सांगा बरं कसं आहे काय नाही. काल परवाच गर्गाचार्य सांगून गेले होते, याची फार मोठी कीर्ती होईल,
हजारो वर्ष याचं कीर्ती राहील, कृष्ण हे अशा प्रकारे याचं नाव ठेवा, हा तर सगळ्या देवांचा देव आहे असं मला वाटतंय, वगैरे वगैरे. समाधी लागली गर्गाचार्यांना सांगता सांगता. यशोदेचं समाधान झालं नाही तेवढ्या. पुन्हा या मावळवटाच्या समोर बसले यशोदा माता आणि म्हणजे महाराज सांगा बरं याचं भविष्य का. आणि त्यानं ठरवून आला होता काय काय सांगायचं. म्हणजे यशोदे याला मूळ नक्षत्र लागले, मूळ नक्षत्रावर याचा जन्म झालाय. कृष्णाचा जन्म कोण्या नक्षत्रावर झाला? रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्र, अर्धप्रहर रात्र, माया घाली अस्त्र, रक्षपाळा, असं नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. रोहिणी नक्षत्रावर जन्म झालाय आणि ह्यानं कोणतं सांगितलं? मूळ नक्षत्र. मुळावर जन्मलाय म्हणजे हे मुळावर. म्हणजे कोणाच्या मुळावर? काही काही लेकर राहतात मुळावर. कोणी माईच्या मुळावर, बापाच्या मुळावर, कोणी भावाच्या मुळावर, बहिणीच्या मुळावर, कोणी होणाऱ्या सासूच्या मुळावर, काही मामाच्या मुळावर, काही नाव बघणाऱ्या बामणाच्या मुळावर. ब्राह्मणाचं काय देणं घेणं? असे कोणाच्या मुळावर राहतील काही सांगता येईल. म्हणजे हे कोणाच्या मुळावर आहे? या भटानं सांगितलं म्हणजे हे तुमच्या सगळ्या कुळाच्याच मुळावर आहे. म्हणजे एकाच्या दोघाच्या नाहीच, म्हणजे सगळ्याचाच खप्पा करणार आहे. नामा म्हणे अशी लागलेसे मूळ आणि करील निर्मूळ सर्वत्राचे. म्हणजे याला काही उपाय का? यज्ञ करावं का? एखाद्या ब्राह्मणाला गाय दान द्यावं का? कोण्या तीर्थावर जाऊन तिथं जाऊन काही अन्नदान करावं, दान करावं? नेमकं करावं काय ते तरी सांगा. अन्न शांती करावं का अजून कोणती शांती करावं? म्हणजे याची शांती एकच आहे, नेऊन गर्दीत टाकायस, नेऊन गर्दीत घालायस बस. हो, एक मोठा खड्डा करा, खडकाला लागोस्तोर खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये याला नेऊन पुरा. याच्याशिवाय दुसरा विलास. भगवंताने विचार केला, हा ब्राह्मण माणूस होऊन आलाय, ब्राह्मणाचा वेश धारण करून आलाय, साधूचा वेश आहे, गळ्यामध्ये जाणवं आहे, शेंडीला भरी मोठी गाठ आहे, हातात पंचांग आहे. लोक याचं दर्शन घेतात. जरी जवळ जाऊन नाही दर्शन घेतलं तरी पण दुरून का होईना पाया पडतो देवा म्हणतात. एवढे नम्रतेनं लोक याच्या बरोबर वागतात. आणि हा मला मारायला निघालाय. भगवंताने त्याची फजिती केली. पुढचा इतिहास मला नाही सांगायचा, तर मला काय सांगायचं आहे की अशा प्रकारे साधूचा वेश धारण करून लोकांना फसवणारे आतापर्यंत बरेच साधू झाले. मुक्ताबाई सांगतात त्यांना म्हणू नये साधू जगी विटंबना. परमार्थाचं वाटोळं करतात, संप्रदायाचं वाटोळं करतात, समाजाचं वाटोळं करतात, स्वतःचं तर वाटोळं करतातच का. म्हणून साधू कोणाला म्हणावं, खरा साधू कोण आहे याची चांगली परीक्षा घ्यावं. ज्ञानेश्वर महाराज कोणाला साधू म्हणतात, तुकाराम महाराज कोणाला साधू म्हणतात, आमच्या संतांनी साधू कोणाला म्हटलंय, शास्त्र कोणाला साधू म्हणतंय, हे सगळं पहा. लोभ मोह मद क्रोधो कामादिरहित सुखी कृष्णांग्री शरण साधू सहिष्णु समदर्शी, असं पद्मपुराणामध्ये वर्णन करण्यात आले. ज्याच्या ठिकाणचा लोभ नष्ट झालाय, ज्याच्या ठिकाणचा मोह नष्ट झालाय, ज्याच्या ठिकाणचा मद नष्ट झालेला आहे, क्रोध संपलेला आहे, कामादी रहित जो झालेला आहे, काम नावाच्या विकाराने जो रहित झालेला आहे आणि जो सुखी आहे, कोण्याही परिस्थितीमध्ये ज्याच्या सुखात काही बिघाड होत नाही. मान झाला काय, अपमान झाला काय, कुणी सत्कार केला काय, कुणी तोंडाला काळं फासलं काय,
मानापमानयो स्तुल्यो मित्रारिपक्षयो. अशा प्रकारे मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी ज्याला समान झालेल्या आहेत. समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समस्संग विवर्जितः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः. 12वा अध्याय बघून घ्या. 12व्या अध्यायामध्ये भक्ताचे जे लक्षणं सांगितलेले आहेत ते सगळेच्या सगळे साधूचे लक्षणं आहेत. आणि त्या साधूच्या लक्षणामध्ये जो बसतो ते लक्षणं ज्याच्याशी जुळतात तो साधू आहे. आणि त्या साधूकडून जो बोध प्राप्त होतो त्याला साधुबोध असं म्हणतात. साधुबोध झाला नुरुनियाठ. आणि अशा प्रकारचे साधू जे काही सांगतील, जो काही उपदेश करतील, जे काही ज्ञान तुम्हाला आम्हाला देतील ते तुमच्या आमच्या कल्याणाचं असेल, तुमच्या आमच्या हिताचं असेल. आणि त्या साधूकडून प्राप्त झालेला बोध ज्याला प्राप्त झाला, साधुबोध झाला आणि पुन्हा तो बोध नुरोनिया ठेला. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा थोडी गमतीची आहे. नुरोनिया ठेला न उरता राहिला. आता न उरता कसा राहील? बोध न उरता राहिला म्हणजे तो मुरल्या गेला. न उरता राहिला म्हणजे मुरल्या गेला. आता इथं वाचणारी मंडळी, वाचता येणारी मंडळी बरीचशी. आता त्या वाचता येणाऱ्या मंडळीला दररोज त्या घोकंपट्टी करावं लागते का? क कमळाचं, ख खन्नाचं, ग गणपतीचं, ग घराचं असं रोज नाही. तेव्हा लहानपणी एकदा केलं तेव्हा केलं. आता पुन्हा रोज करायची गरज, कारण आता ते कमळ मध्ये आणायची गरज नाही. क जर लिहिलेला असेल तर त्या क बरोबर कमळ म्हणायची गरज नाही. आता त्या लेकराला त्या चित्रावरून कमळ ध्यानात यावं. त्या कमळातलं पहिलं अक्षर क हेच अक्षर हे लिहिलेलं आहे असं लक्षात यावं म्हणून कमळाचं चित्र असेल. मग आता क हे अशा प्रकारचं आहे असं नक्की कळाल्याच्या नंतर आता त्या कमळाच्या फुलाची काढायची काही गरज आहे तिथं? काही गरज नाही. आयुष्यभर ते क आपल्या लक्षात राहून जातं. आता रोज भोगायची गरज नाही. यालाच काय म्हणतात? मुरणे. न मुरता राहणे याचंच नाव आहे. तसं ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर सुरुवातीला रोजच असं चिंतन करावं लागतंय, मनन करावं लागतंय. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं चिंतन करावं लागतं. पण एक दिवस ही गोष्ट एवढी पक्की होऊन जाते की अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, याचप्रमाणे अयमात्मा ब्रह्म तत्वमसी अशा प्रकारचं हे हुकमपट्टी करण्याची गरज नाही त्याला. हे सगळं अनुभवरूप त्याच्या होऊन गेलेलं असतं. जसं नवीन लग्न झाल्याच्या नंतर त्या नवऱ्या मुलीचं नाव बदलतात काही ठिकाणी. आणि बदलल्याच्या नंतर त्या मुलीला नवीन नाव ध्यानात राहिलं. पहिलं नाव होतं तिकडं माहेराकडं गंगूबाई आणि इकडं आल्याच्या नंतर नाव ठेवलं दुसरंच कोणतं ते रुक्मिणीबाई ठेवलं. मग आता त्या गंगूला गंगू म्हणून सवय लागलेली. आता इथं आल्याच्या नंतर सगळेच तिला रुक्मिणी म्हणू लागले. आणि तिला ते रुक्मिणी म्हणलेलं काही चटकन ध्यानात येई नाही. आणि मग 4-2 हाका मारल्याच्या नंतर तिच्या लक्षात येतं की रुक्मिणी मलाच म्हणाले ते सगळे माणसं. आणि मग हळूहळू 4-2 महिने गेल्याच्या नंतर 1-2 वर्ष गेल्याच्या नंतर आता ते गंगू विसरून जाते सगळं आणि रुक्मिणी पक्क होऊन बसते
आता रुक्मिणीतलं नुसतं रू जरी म्हणलं तरी अ म्हणते, सगळं रुक्मिणी म्हणायची सुद्धा गरज, आणि ते नाव एवढं पक्क होऊन जातंय, तिला झोपीत असताना रुक्मिणी म्हणून हाक मारा, लगेच ती जागी होऊन बसते. आता ते रुक्मिणी हे नाव काय झालं, मुरल्या गेलं. आता तिला ते ध्यानात ठेवायची गरज नाही, आता ते भूकंपट्टी करायची गरज नाही. तसं सुरुवातीला मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, अशा प्रकारची भूकंपट्टी त्याला करावी लागते. पण नंतर ते सगळं ज्ञान मुरल्या जातं. मग पुन्हा त्याला आता मी ब्रह्म म्हणायची गरज नाही, त्याचं ते सहज होऊन जातं. आणि या सहज अवस्था जी आहे, सहज होणं जे आहे, त्यालाच म्हणायचे साधू बोध झाला आणि नुरोनिया ठेला, न मुरता राहिला. आणि ठाईच मुराला अनुभव, त्या अनुभवामध्ये मुरल्या गेलं ते, आणि तो अनुभवही आता भूकंपट्टी करत बसायची काही गरज उरली नाही. अशा प्रकारे त्याची अवस्था प्राप्त झालेली आहे. त्याच्याकरता पुढे दृष्टांत सांगितलेला आहे कापराचा. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. कापराचीच वात ज्यानं बनवली आणि ती वात पेटवल्याच्या नंतर अग्नी दिसतो, खाली कापूर दिसतो, आपल्याला दोन गोष्टी दिसतात. पण नंतर हळूहळू काय होते, कापूर पूर्ण जळून जातो, आणि कापूर पूर्ण जळून गेल्याच्या नंतर अग्नी तरी शिल्लक राहतो काय, अग्नीही शिल्लक राहत नाही. बरं, राख त्या कापराची, राखही शिल्लक, काहीच शिल्लक राहत नाही. कापुराची वाती ओवाळीता आरती भेद नुरे, कापुराची वाती पाजळली ज्योती, ओवाळीता आरती भेद नुरे. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सुद्धा हा दृष्टांत घेतला. कापुरही शिल्लक राहिना, ते वात शिल्लक राहिना, ते अग्नी शिल्लक राहिना, राख शिल्लक राहिना, काहीच शिल्लक राहिना. तशा प्रकारे मी शिल्लक राहत नाही, ब्रह्म शिल्लक राहत नाही, ते ब्रह्म मी आहे, अशा प्रकारची एकत्वाची भावना सुद्धा शिल्लक राहत नाही. त्या कापराच्या वातीप्रमाणे होऊन जातं. असं ज्ञानेश्वर महाराज त्या साधूचा बोध झाल्याच्या नंतर ही अवस्था प्राप्त होते असं सांगतात. आता पुढचे दोन जे चरण आहेत ते आपण उद्याच्याला बघू. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम